तुमचा फोन नवीन आहे. फोनची रॅम 8 जीबी आहे. फोनची स्टोरेज 128 जीबी आहे. तरीसुद्धा फोन हँग होतोय. थांबा. फोन जुना नाहीये. प्रॉब्लेम तुमच्या फोनमध्ये नाहीये. प्रॉब्लेम तुमच्या फोन वापरण्याच्या पद्धतीमध्ये आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी 90% लोकं इग्नोर करतात आणि तीच फोन स्लो होण्यामागचं एक मेन कारण ठरते. फोन स्लो होण्यामागचं सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे फोनची स्टोरेज. आपल्या फोनची जी स्टोरेज आहे ती आपल्या फोनचा श्वास असते. WhatsAppवरती फॉरवर्ड केलेले इमेजेस, व्हिडिओज, डॉक्युमेंट्स ह्याच्या व्यतिरिक्त Instagram, Facebook किंवा इंटरनेटवरनं डाउनलोड केलेले व्हिडिओज, रील्स जे आपल्या गॅलरीमध्ये असेच पडून आहेत, ज्यांचा आता आपल्याला काही गरज नाही आहे, तरी पण गॅलरीमध्ये सेव्ह आहे. याच्या व्यतिरिक्त WhatsAppमध्ये असणारे डॉक्युमेंट फाइल्स, WhatsAppमध्ये असणारे एक्स्ट्रा चॅट्स, ज्याची आत्ता सध्या आपल्याला काहीच गरज नाही आहे. अजूनही खूप साऱ्या गोष्टी आपल्या डॉक्युमेंट फाइल्समध्ये असणारे जंक फाइल्स, ह्या सर्व गोष्टी फोनची स्टोरेज फुल करतात. फोनची स्टोरेज ही त्याचा श्वास असते. ती 10 ते 15% रिकामी असली पाहिजे. जर ती पूर्ण भरेल किंवा फक्त 2% स्टोरेज रिकामी आहे, खूप कमी जीबी रिकामी आहे, तर ही पण फोनला स्लो करण्यामागचं एक मोठं कारण ठरते. तर आत्ता तुम्ही फोन वापरत असाल, तर फोनची जी कॅच मेमरी आहे ती टाईम टू टाईम क्लिअर करत जा. कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला ज्याची गरज नाहीये त्याला डिलीट करत जा. मग त्याला नुसतं डिलीट करू नका. त्याला जर ट्रॅशमध्ये ते जात असेल डिलीट झाल्यावर, तर ट्रॅशमधनंही त्याला क्लिअर करत जा. याच्या व्यतिरिक्त WhatsAppची जी स्वतःची स्टोरेज आहे सेटिंग्समध्ये आपल्याला पाहायला भेटतं WhatsApp स्टोरेज. त्या स्टोरेजमध्ये जाऊनही WhatsAppमध्ये असणारे जे डॉक्युमेंट फाइल्स आहेत, इतर काही गोष्टी आहेत, त्याही टाईम टू टाईम डिलीट करत जा. फोनमध्ये 10 ते 15% रिकामी स्टोरेज ठेवत जा. पूर्ण फोनला भरू नका किंवा पूर्ण खाली करू नका. 10 ते 15% ची स्टोरेज आहे ती फ्री ठेवत जा, जेणेकरून तुमचा जो फोन आहे तो हँग होण्यापासून थोडासा वाचू शकतो. आता खरी गंमत आहे का? तुम्ही कोणताही जो ॲप वापरत आहात Instagram, Facebook किंवा WhatsApp त्याला एकदा वापरून झाल्यानंतर तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये टाकता किंवा रिसेंट ॲपमधनंही उडवून टाकता. तुमच्या मनामध्ये असा भास होतो, की आता मी याला रिसेंटमधनंही उडवून टाकले, तर हा चालू नाही आहे ॲप, हा बंद झाला आहे किंवा मी याला जर परत ऑन केलं तर हा रिफ्रेश होईल. पण असं न होता हा जो ॲप आहे स्पेसिफिक तो बॅकग्राऊंडमध्ये तसाच चालू राहतो. आपल्याला जरी रिसेंटमधनं हा उडताना दिसला असेल, तरी पण हा बॅकग्राऊंडमध्ये प्रोसेस करत राहतो. ह्याला पूर्णपणे बॅकग्राऊंडमधनं बंद करण्यासाठी सेटिंग्समध्ये जा. सेटिंग्समध्ये बॅकग्राऊंड ॲप्स हे तुम्हाला फीचर बघायला भेटतं. तिथे जाऊन याचं जे बॅकग्राऊंड ॲप्सचं सेटिंग आहे ते प्रत्येक स्पेसिफिक ॲपसाठी तुम्ही बंद करून टाका. Instagram असो, Facebook असो किंवा WhatsApp असो. हे जेव्हा बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात किंवा काही फ्री VPNs ॲप असतील किंवा बाकी काही गेम्स असतील, हे जेव्हा बॅकग्राऊंडमध्ये सतत चालू राहतात, पहिली गोष्ट तर ते आपली स्टोरेज खातात, आपली रॅम खातात आणि सर्वात इम्पोर्टंट आपलं इंटरनेट आणि आपली बॅटरी. हे 3-4 गोष्टींचा ते खूप जास्त बॅकग्राऊंडमध्ये वापर करतात. तर जेव्हा तुम्हाला त्या ॲपची गरज नाही आहे, त्याला बॅकग्राऊंडमध्येही ठेवू नका. त्याला जी बॅकग्राऊंडची परमिशन आहे तीही बंद करा. तुम्हाला बॅटरी सेव्हर सेटिंगमध्ये ह्या परमिशन्स बघायला भेटेल किंवा तुमच्या एक मेन सेटिंग्समध्ये ह्या परमिशन बघायला भेटतील, की जे तुमचे गरजेचे ॲप आहेत, ज्यांची तुम्हाला नितांत गरज आहे, फक्त त्याच ॲपला बॅकग्राऊंडची परमिशन द्या. जे बाकीचे फालतू ॲप आहेत, ज्यांची तुम्हाला सहजासहजी गरज लागत नाही, जे सोशल मीडिया ॲप्स आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड तुम्ही रिस्ट्रिक्ट करून ठेवा. जेणेकरून तुमची रॅमही वाचेल, तुमची स्टोरेज वाचेल आणि तुमचा जो फोन आहे, तो तुम्हाला स्लो वाटतो, तो अजून थोडासा फास्टली वर्क करायला लागेल. हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. आपण फोनची स्टोरेज फ्री करण्याच्या नादात किंवा फोनची स्पीड वाढवण्याच्या नादात Play Storeवरनं किंवा Chromeवरनं काही फालतू ॲप डाउनलोड करतो. क्लीनर ॲप्स, जंक फाईल क्लिअर ॲप्स, रॅम बूस्टर ॲप, फोन बूस्टर ॲप हे सर्व ॲप्स फालतू आणि चीप ॲप्स आहेत, जे खरोखरमध्ये ते काम करण्याच्या ऐवजी त्याचं उलटं करतात. तुम्ही फोनची स्टोरेज क्लीन केली, त्या ॲपमध्ये तुम्हाला एक असं फिरताना सर्कल दिसतं. तुम्ही ते क्लिअर केल्यावरती तुम्हाला असं मनाला वाटतं, की आता स्टोरेज क्लीन झाली किंवा एक बूस्टर येतं त्याच्यामध्ये एक रॉकेट उडताना दिसतं. तुम्हाला वाटतं, की तुमच्या फोनची स्पीड आता जास्त वाढली आहे. पण ह्याचं होतं उलटंच. त्या ॲपमुळे, त्या ॲपच्या प्रोसेसमुळे तुमचा जो फोन आहे, जो आधी थोडासा चांगला चालायचा, तो अजून स्लो व्हायला लागतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त हे जे ॲप्स आहेत, ते बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात. तुमचा जो डाटा आहे, तो ट्रॅक करतात. फालतूचे नोटिफिकेशन तुम्हाला पाठवतात. या ॲपमध्ये तुम्हाला अनेक ॲड्स बघायला भेटतात. हे ॲड्स तुम्हाला बघावे लागतात. अशा खूप साऱ्या गोष्टी या ॲप्समुळे होतात. जर तुम्हाला फोनची स्टोरेज क्लीन करायचीच आहे किंवा फोनची रॅम चांगली करायचीच आहे, तर तुमच्या फोनच्या डिफॉल्ट सेटिंगमध्ये तुम्हाला हे ऑप्शन दिलेत आणि आता खूप साऱ्या कंपनीज डिफॉल्ट क्लीनिंग ॲप्स प्रोव्हाईड करतात. जर असं नसेल करायचं, तर तुमचं जे Googleचं फाईल मॅनेजर ॲप आहे, Google फाइल्स म्हणून, याच्यामध्ये तुम्हाला जंक फाईल क्लिअर करायचं ऑप्शन बघायला भेटतं. जे एक ऑथेंटिक ऑप्शन आहे आणि ते खरोखरमध्ये जंक फाईल क्लिअर करतं. तुम्हाला असं कोणत्या ॲनिमेशनमध्ये फिरवत नाही बसत, आता क्लीन होईल, आता फोन बूस्ट होईल. तर हे जे फालतूचे ॲप्स तुम्ही Play Storeवरून डाउनलोड केलेत क्लीनरच्या नावाने किंवा क्लीन मास्टरच्या नावाने, हे सर्व ॲप मोबाईलमधनं उडवून टाका. हे ॲप्स तुमच्या फोनला स्लो करण्यामध्ये अजून जास्त कॉन्ट्रिब्यूट करत असतात.
आता शेवटी एक बोनस टिप म्हणजे एवढे सर्व उपाय करूनही तुमचा फोन अजूनही तसाच चालतोय, अजूनही लॅग फिक्स तुमचा झाला नाहीये, तुम्हाला अजूनही फोन हँग होताना दिसतोय, तर तुम्हाला एक क्विक फिक्स म्हणजे तुमच्या स्मार्टफोनमध्ये डेव्हलपर ऑप्शन्स म्हणून तुम्हाला सेटिंग बघायला भेटते. ह्या डेव्हलपर ऑप्शन्समध्ये तुम्ही थोडंसं खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला 3 ऑप्शन बघायला भेटतात. ॲनिमेशन स्केल नावाने विंडोज ॲनिमेशन स्केल, विंडोज ट्रान्झिशन ॲनिमेशन स्केल असे 3 ऑप्शन बघायला भेटतात. हे बाय डिफॉल्ट प्रत्येक फोनमध्ये 1x वरती सेट असतात. ह्यांना तुम्ही 0.05x मध्ये करू शकता किंवा ऑफही करू शकता. जर तुमचा फोन जास्तच हँग होतोय, जास्त लॅग होतोय, तर मी रिकमेंड करेल की तुम्ही हे ऑफ करा. जेव्हा तुम्ही सेटिंग करता, त्यानंतर तुम्हाला एकदम लगेच फरक जाणवतो. तुम्ही फोन जेव्हा वापराल, हे ऑफ केल्यानंतर तुमचा फोन थोडासा फास्ट जाणवेल. ॲप ओपनिंग, क्लोजिंग टाईम आहे किंवा सेटिंग्स वापरताय, इतर काही गोष्टी फोनमध्ये करताय, तर तुम्हाला लगेच याचा फरक जाणवेल. फोन जो आहे पहिल्यापेक्षा थोडासा फास्ट व्हायला स्टार्ट होईल. तर ह्या व्हिडिओच्या कन्क्लुजनमध्ये सर्वात पहिले आपण पाहिलं की जी स्मार्टफोनची स्टोरेज आहे ती तुम्ही क्लीन ठेवत जा. 10 ते 15% स्टोरेज जेव्हा फ्री असेल तर तो फोन हँग किंवा लॅग होणार नाही. याच्यानंतर बॅकग्राऊंड ॲप ज्यांचा तुम्ही वापर करत नाही, ज्यांचा तुम्ही सातत्याने वापर नाही करत, ते सर्व ॲप बॅकग्राऊंडमधनं रिमूव्ह करत जा. त्यांना बॅकग्राऊंडची जी परमिशन आहे ती ऑफ ठेवत जा. तिसरा पॉईंट म्हणजे क्लीन मास्टर, पॉवर बूस्टर, फोन बूस्टर असे अनेक ॲप तुम्ही जे पण इन्स्टॉल केले ज्याच्याने तुम्हाला वाटतंय की फोन फास्ट होईल, ह्यांना आताच अनइन्स्टॉल करा. हे खूप मोठं कारण ठरतं फोनची स्पीड स्लो करण्यामध्ये. आणि चौथा म्हणजे ॲनिमेशन ट्रान्झिशन स्केल. या चारही पण गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जो फोनमध्ये फरक आहे, जो फोन आधी तुम्हाला स्लो वाटत होता, लॅग होत होता, हा खूप मोठा बदल तुम्हाला जाणवेल हे 4 सेटिंग्ज ऑन केल्यावर. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशीच मराठी टेक व्हिडिओज आम्ही या चॅनलवरती आणत असतो. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तो प्रेस करून ऑलवरती क्लिक करा. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.